मोठी लोक, उद्योगपती हे देखील यामध्ये मदत करावी असं देखील आवाहन करतो. ज्याला जे शक्य आहे, ज्याला जे देता येईल ते त्या ठिकाणी आपल्या लोकांसाठी, कारण ह्या लोकांनी कधीही एवढा मोठा पूर बघितला नव्हता आणि हा पूर आता त्या ठिकाणी ओसरत असताना पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना हे देखील आवाहन करतो की पुढचे 3 ते 4 दिवस पुन्हा अतिवृष्टी सांगितली आहे. सीना पट्ट्यामध्ये पुन्हा पाऊस सुरू झालाय, तर आपण कुठलीही गडबड करून घरी न जाता त्या ठिकाणी 29 तारखेपर्यंत वाट बघावी. जिथं आपल्याला रेस्क्यू केलंय, जिथं आपल्याला जेवायची सोय केली आहे तिथंच थांबावं. जनावरांच्या चाऱ्याच्या संदर्भात काल परवा दहिवडी एसटी आगार सातारा जिल्हा यांनी मदतीचे किट तयार करून आपल्याकडे इथं तहसील कार्यालयाकडे त्याची नोंद केलेली आहे आणि आता शासकीय यंत्रणेमार्फत ते राहुलनगर या ठिकाणी ती मदत गरजूंपर्यंत पोहोचवणार आहेत. मी त्यांचे आभार मानतो आणि असंच सर्व व्यक्तींनी माढा तालुक्यातील गरजूंसाठी विविध स्वरूपातली मदत केली तर यांचं जे नुकसान झालेलं आहे ते कमी करता येईल आपल्याला.